नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या एका विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज टू द पॉईंटमध्ये या निवडणुकीच्या धामधुमीमधला हा एक विशेष इंटरव्ह्यू, एक विशेष मुलाखत आम्ही घेऊन आलो आहे. आणि जसं तुम्ही बघताय, स्टुडिओत नाही, आज बाहेर आलो आहोत. निवडणुकीची धामधूम आहे आणि ज्या प्रकारे आजचे आपले पाहुणे गेले काही दिवस लिटरली पळत आहेत, त्यांच्या मागे आम्ही देखील हा इंटरव्ह्यू करण्यासाठी धावत धावत तसेच आलेलो आहोत. शिंदे साहेब, खूप खूप स्वागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत. शिंदे साहेब, आम्ही काल जेव्हा इकडे येत होतो तुमची मुलाखत करण्यासाठी, सकाळी एक तुमचा व्हिडिओ बघितला. तुम्ही अक्षरशः धावत धावत एका सभेसाठी चालला होतात. ही धावपळ थांबली की आजही तेवढी धावपळ आहे? नाही, काय आता कमी वेळ आहे आणि जास्तीच या नगरपालिका कव्हर करायच्या आहेत. कारण कार्यकर्त्यांच्या अपेक्षा खूप आहेत की मी त्यांच्या नगर परिषदेच्या प्रचाराला, त्यांच्या उमेदवारांच्या प्रचाराला यावं आणि त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं करतो. त्यामुळे ही धावपळ होते, कारण एका दिवशी 7-8, 8-8 सभा या ठिकाणी करतो, लोकांना भेटतो. त्यामुळे एक त्यांचं एक समाधान होतं आणि लोकांशी भेटणं होतं. प्रचाराला मुदतवाढ मिळालेली आता एक दिवस मिळाला आहे, त्यामुळे आणखी सभा होतील. पण आम्हाला असं वाटतं ना, हे सगळे तुम्ही जेवढ्या सभा, तुम्ही 7-8 सभा करताय तुम्ही दिवसाला, एवढ्या फिरतात, म्हणजे हे असं एखाद्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे. नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकांना एवढ्या सभा घ्यायची किंवा तुम्हाला स्वतः उतरायची अशी का तुम्हाला आवश्यक नाही? बघा, ह्याच्यामध्ये विधानसभा, लोकसभा या मोठ्या निवडणुका आहेत. त्याच्यामध्ये आम्ही लोक सगळे उमेदवार असतो आणि एक प्रकारच्या त्या नेत्यांच्या निवडणुका आहेत. आता ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांनी नेत्यांना निवडून दिलेलं असतं. आता त्यांची भावना असते की बाबा नेत्याने आमच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला यावं, आमच्या ही भावना आहे. शेवटी कार्यकर्ता हा मोठा आहे. कार्यकर्ताच पक्षाला मोठं करतो, कार्यकर्ताच खासदार आमदार निवडून देतो. त्यामुळे त्याच्या या निवडणुका आहेत. त्यामुळे याच्याकडे अशा म्हणजे अगदी दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण शेवटी निवडणूक ही निवडणूक असते. ती त्या कार्यकर्त्यासाठी महत्त्वाची असते, तिथल्या लोकांसाठी महत्त्वाची असते, तिथल्या त्या भागातल्या विकासासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे आणि मी तर अगोदरपासून कुठलीही निवडणूक असेल तरी ती अगदी मी जे काम करतो ते मनापासून करतो. पण एवढं का, म्हणजे या निवडणुकांसाठी म्हणजे आम्ही बघतोय म्हणजे विरोधी पक्ष फार या निवडणुकीत दिसत नाही प्रचारात. आम्ही तुम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिघेच पक्ष आम्हाला सभा घेताना फिरताना दिसतात. आणि कुठेतरी अशी तुमच्या तिघांमध्ये ती स्पर्धा, तुमच्या तिघांमध्येच ही निवडणूक आहे, असं झालं. आता बघा, निवडणुकीत जे उभे आहेत त्यांच्याच प्रचाराला जाणार ना आम्ही. त्यामुळे जास्त उमेदवार जे आहेत, निवडणुका नगर परिषदा ज्या आहेत, महायुती लढती आहे. काही ठिकाणी आमची युती आहे, काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे. पण मला वाटतं, तुम्ही म्हणाला तो बरोबर आहे प्रश्न, विरोधी पक्षांनी मला वाटतं पराभव स्वीकारलेला दिसतो आहे. आणि त्यामुळे ते या नगरपालिकेच्या निवडणुकांमधून इतके ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये दिसले पाहिजे ते दिसत नाही आहेत. ते बहुतेक त्यांना कळून चुकलं आहे की या निवडणुकांमध्ये महायुतीची सरशी होईल. पण तुम्ही म्हणतात की तुम्ही फिरतात, तुम्ही तिघे विरोधक कुठेतरी दिसत नाहीत. पण त्याच्यामुळे एक असंही चित्र झालेलं आहे शिंदेसाहेब की तुमच्या तिघांमध्येच कुठेतरी आपापसात स्पर्धा आहे का? म्हणजे तुम्ही मैत्रीपूर्ण लढत वगैरे म्हटलात, तर राजकारणात खरंच असते का मैत्रीपूर्ण लढत? लढत ही लढत असते. तुम्ही बघतोय, आम्ही की स्टेटमेंट्स बघतोय निवडणुकांमधले, अगदी एकमेकांवरती तुम्ही वेगळे पक्षात राहतात, टीका जोरदार सुरू आहे. याच्यामध्ये एकच आहे, आमचा अजेंडा विकासाचा आहे. त्या भागामध्ये काय प्रश्न आहेत, त्या नगर परिषदेचे काय प्रश्न आहेत, तिथे काय सोयीसुविधा देणं गरजेचं आहे, हे पाहतोय आम्ही. अजेंडा आमचा विकासाचा आहे. आणि मी मुख्यमंत्र्यांनी पण अनेक वेळा सांगितलं आहे की बाबा, ही निवडणूक जी आहे ही आम्ही विकासाला घेऊन लढतो आहे. डेव्हलपमेंट हाच आमचा मुद्दा आहे. लोकसभा आम्ही लढलो विकासाच्या मुद्द्यावर, विधानसभा आम्ही लढलो विकासाच्या मुद्द्यावर, आणि हे तर अगदी स्थानिक पातळीवरच्या छोटे छोटे प्रश्न असतात. त्यामुळे लोकांना बघा, टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप, पॉलिटिकल स्टेटमेंट याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना असतो इंटरेस्ट कामामध्ये आणि विकासामध्ये. आम्हाला काय, आमच्या भागासाठी काय मिळणार, आम्हाला काय, कुठल्या सोयीसुविधा मिळणार, आणि मग तो अजेंडा आम्ही राबवतोय.
नाही पण ते होतं आहे शिंदे साहेब. बघा ना तुम्ही आता म्हणजे अनेक मधल्या काळातली स्टेटमेंट्स बघा कशा प्रकारे येतात. म्हणजे भाजप शिवसेनेमधला जो आम्ही समन्वय बघत होतो गेली काही वर्ष, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून ते थेट आजपर्यंतची या निवडणुकीपर्यंत एक समन्वय त्याचा थेट कुठे एकमेकांवरती टीका टिप्पणी होत नव्हती, पण आता ती होताना दिसते. मी तुम्हाला सांगू, तुमचे एक अत्यंत जवळचे सहकारी आहेत शहाजी बापू पाटील. त्यांनी एक स्टेटमेंट केलं, त्याची फार राज्यभर चर्चा झाली. त्यांचं म्हणणं की मित्रपक्ष आमच्यावरती अत्याचार करतोय, एवढी आम्हाला नाही. बघा, मी एकच सांगेन की असे स्टेटमेंट काही ठिकाणी होताना आपण पाहतोय. एक तिथली परिस्थिती, समोरून जो त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यांनी काय स्टेटमेंट केलं आहे, तिथल्या नेत्यांनी काय स्टेटमेंट केलं आहे, त्यावर हे सगळं ॲक्शन रिॲक्शन असते. पण आम्ही वरिष्ठ पातळीवर, मुख्यमंत्री असतील, मी असेन, अजितदादा असतील, की आम्ही ठरवलं आहे की टोकाचा कुठलाही आरोप प्रत्यारोप, टोकाची भूमिका घ्यायची नाही. शेवटी आम्ही लोकांशी बांधील आहोत. सरकार, लोकांनी महायुतीचं सरकार का निवडून दिलं, एवढं लँडस्लाईड मॅन्डेट का दिलं? कारण आम्ही जे 2.5 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना काम केलं, आता देवेंद्रजी त्याला पुढे नेत आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतो आहे. तर लोकांना विकास अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे विकासाचा अजेंडा, विकासाची लाईन आणि कल्याणकारी ज्या काही गोष्टी आपल्याला लोकांसाठी करायच्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर आम्ही करतो आहे. पण होतात ना शिंदेसाहेब स्टेटमेंट्स. मी बघा, तुम्हाला मी खरं तर यादी आहे माझ्याकडे, पण मी सगळी वाचून दाखवत नाही, पण बऱ्याच ठिकाणी बघितलं. म्हणजे तुमचे इथलेच एक संभाजीनगरचे नेते आहेत संजय शिरसाट, ते भाजपवरती अत्यंत टोकाची टीका करतात. तुम्ही म्हटलात की नाही, ते अशोक चव्हाणांबद्दल बोलले, किंवा अजून तुम्हाला मग शहाजी बापूंचं सांगितलं. कोकणात तुमचे निलेश राणे, तिथे भाजपच्या निलेश राणेंबद्दल त्यांचं एकदम जोरदार विधानं चालू आहेत. खालच्या पातळीवरती वारंवार अशी स्टेटमेंट्स येत आहेत ना. नाही, मला वाटतं तुम्ही जे काही टोकाचे स्टेटमेंट येतात तेवढं दाखवता आणि चांगली स्टेटमेंट येतात तेवढं बाजूला करता. असं कसं काय? कमलेशजी, जे आता जे आहे काही गोष्टी ज्या युतीच्याबद्दल किंवा कामाच्याबद्दल जी काही स्टेटमेंट चांगली येतात, हे दोन्ही बाजू आहेत. तुम्ही बरोबर ते अशी पतंग उडवता ना की शिंदेसाहेब, काय निवडणुकीचा माहोल आहे. नाही, निवडणुकीचा माहोल आहे तुम्हीच बनवता. आम्ही बरं तुम्हीच प्रश्न उपस्थित करता, तुम्हीच उत्तर देता. नाही, पण मला सांगा, मग तुमचं मिक्स आहे. पालघरला तुम्ही रावणाची लंका अहंकारबद्दल बोललात, पण त्याला उत्तरही फडणवीस देतात की म्हणतात जे अहंकार. अरे बाबा, मी त्याचं मी नंतर बोललोही की मी अहंकार आणि रावण त्या दिवशी पहिल्यांदा काढला का? मी किती वेळा बोललो आहे. कारण अहंकार कुणाला आहे, अहंकारामुळे काय काय होतं, आणि इगो, द्वेष, मत्सर, गर्व, अहंकार, याच्यामुळे काय झालं, म्हणजे काय झालं या राज्यामध्ये आपण पाहिलं. त्यामुळे अहंकाराने रावणाची लंका जळते हे मी कुणासाठी म्हणालो, हे नंतर मी बोललो ना. आणि एक डहाणू नगरपरिषद छोटी नगरपरिषद आहे, त्याच्यामध्ये रावण आणि लंका कुणाला उद्देशून काय काढण्याचा विषय नाही आहे. मी त्याच्याबद्दल बोललोही. कारण ज्या लोकांना अहंकार, आजही अहंकार आहे, आजही ते मला मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मुख्यमंत्री मानायला तयार नाही. हा एक कालचा कार्यकर्ता हा मुख्यमंत्री कसा